दिवसाची सुरुवातच आपली ॲडव्हेंचरपासून झाली आहे. तर अजून बघूया आपल्याला असे किती ॲडव्हेंचर भेटतात आपल्या कल्लू वॉटरफॉलकडे जाण्यासाठी. तर हॅलो गाईज, मी आहे समीर. मी चाललो आहे माझ्या मित्रांसोबत कल्लू वॉटरफॉलकडे. जाता जाता रस्त्यामध्येच एका मित्राची गाडी बंद पडले, तर जवळच्याच गॅरेजमध्ये आम्ही घेऊन चाललो. ॲक्च्युली त्याची क्लच वायर खराब झाले, तर ती क्लच वायर आम्ही शोधली आणि आता इथे मेकॅनिककडे जाऊन आपण ती. तर हे इथले मेकॅनिक आहेत जे की झोपले होते, पण सकाळचे 7 वाजलेले आणि आम्हाला जायचंसुद्धा होतं लवकर. तर आम्ही त्यांना उठवलं, एक रिक्वेस्ट केली, क्लच वायर आम्ही स्वतः शोधली, आणली, त्यांना दिली आणि ते आता रिपेअरिंगचं काम सुरू करत आहेत. लवकरच गाडी आपली जी आहे ती रिपेअर होऊन रेडी होईल आणि आपण लवकरच सुरुवात करू. तर फायनली 15 मिनिटांनी आपली गाडी जी आहे ती स्टार्ट झाली. जवळजवळ 1 तास आपला वेस्ट गेला, म्हणून काहीही विचार न करता आम्ही पटक्यान प्रवासाला सुरुवात केली. थोडे सिनेमॅटिक शूट, हिरवा निसर्ग पण आहे, छान सुंदर वातावरण, एकदम थंडगार हवा आणि ढग बघा. ढग आणि डोंगर दोघं एकमेकांस म्हणजे भेटीला आले तसं वाटतं आपल्याला त्यांच्याकडे बघून. खूप सुंदर नजारा आहे, अतिशय मनमोहक. रस्ता पण मस्त आहे आणि मित्र आहेत आपल्यासोबत म्हटल्यावरती तर मजा येतेच. बघा समोरच एकदम नैसर्गिक, किती सुंदर आहे आपला निसर्ग. नक्की अनुभव घ्या तुम्ही सुद्धा. तर मित्रांनो, समोरच बघा कल्लू वॉटरफॉल आपल्याला दिसतोय आणि हा जो ह्या रोडवरून लेफ्ट साईडला जो रस्ता जातो तो कल्लू वॉटरफॉलकडे जातो. पण आपण आधी जाणार आहोत मालशेज घाटामध्ये. थोडं जरा सिनेमॅटिक व्ह्यू घ्यावा म्हणून इथे जरा एक व्हिडिओ काढत बसलो आणि इथून आता आपण जाणार मालशेज घाटामध्ये. तर तिथून आपण निघालो आणि थोडा पाऊस होता, त्यामुळे मोबाईल वगैरे सर्व आतमध्ये ठेवले. पण जवळच मालशेज घाट आहे, तर म्हटलं जरा मालशेज घाटाचा आपण अनुभव घ्यावा. तर मालशेज घाटात आलो आम्ही. आमची बाईक्स जी आहे ती साईडला पार्क केली कॉर्नरला आणि इथे जरा खूप फॉग असल्या कारणामुळे तुम्ही पण जरा सावकाश गाडी चालवा. तो ये हमारा स्क्वाड है. सर्वांची नाव नाही माहिती. और ये हमारा यूट्यूबर सुमित शर्मा, चलो भी, जो हर बात पे शर्माता है. किधर चलो, आज हम जाएंगे यूट्यूबर सुमित शर्मा के मार्गदर्शन पे हम चलेंगे. तो पता नहीं है, कोई तो जगह पे अभी लेके जा रहा है, बोल रहा है इस घाट में एक अच्छी जगह है. हाँ, तो ये बोल रहा है सामने ही जगह है. किधर है यूट्यूब भाई सुमित शर्मा भाई, आपके कितने फॉलोअर हैं? ज़्यादा नहीं, 55 अभी पहुँच गए. कितने पहुँचे अभी? 55 के. तो गाइस अभी सुमित शर्मा को 1 मिलियन पे पहुँचाने के लिए हमें ज़रूरत है 9,55,000 की. तो चलिए जल्दी गाइस, सब 45 हो गया, 55, 9,45,000. ओके, माय मिस्टेक. तो चलिए जल्दी जल्दी सब्सक्राइब कीजिए यूट्यूब शर्मा सुमित शर्मा. इन्होंने जो है इंस्पायर लिया है पुनीत सुपरस्टार से. अभी इधर आके चिल्ला के सोएगा. हम लोग भाग भाग के जाएंगे. हाँ, और सो जाओ तुम लोग सब. सो जाओ क्या? अरे तुम लोग सब सो जाओ ना. नाचेंगे ना, नाचेंगे हाँ अंदर. तो नाचो ना और सो जाओ सब लोग उधर. तू नंतर तू पण पळत पळत हाँ हाँ हाँ. ये और ये बहुत ही बढ़िया प्लानिंग चल रही है यहाँ पर. वो नहीं आ रहा बीच में. उसको वीडियो निकालने बोलना. चलो चलो चलो, मैंने चालू किया, चलो. और देखिए ये वाटरफॉल के नीचे अभी ये भीगेंगे, थोड़ा मटर गश्ती करेंगे, थोड़ा डांस करेंगे, थोड़ा नाचेंगे, घूमेंगे, फिरेंगे, नाचेंगे, गाएंगे, ऐश करेंगे. और क्या, देखिए भीगने के भी कई प्रकार होते हैं. लोग कपड़ों के साथ भीगते हैं और ये लोग जो है वो रेनकोट में भीग रहे हैं. साइड 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 गाइस, साइड 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 साइड. कॉर्नर पकड़ो, कॉर्नर पकड़ो. तो सुबह निकले थे 4 बजे.
कोई नहा के तो नहीं आया था, पर ये जो ठंडक में लोग नहाए, हाँ 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 हाँ, सबकी थकान मिट गई। ना ही किसी संतूर की ज़रूरत है, ना ही लाइफ बॉय की, ना ही निरमा की, किसी भी चीज़ की ज़रूरत नहीं है। कैसा लगा आपको यहाँ पर नहा के? एकदम मस्त। तो चलिए इंटरव्यू लेते हैं सुमित महीने भर शर्मा, नहा लिया। यूट्यूबर सुमित शर्मा। आपको कैसे लगा? बहुत मजा आया, बहुत मजा आया। इस नेचुरल पानी में नहा के आपको कैसे लगा? बहुत ही ज्यादा मजा आया, और बहुत ही बेस्ट ऑर्डर था। और तो बस इधर स्टैंड रखना चाहिए और जानने के लिए आप यूट्यूबर सुमित शर्मा को फॉलो करो। स्टैंड रखना इधर। हाँ 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 हाँ, मतलब ये जो हम आए थे 4 घंटे का रास्ता, अरे इधर लगा ना इस कोने में। इस पानी ने पूरी थकान मिटा दी। ये पानी इतना मीठा है, आप इसे पी भी सकते हैं। मतलब बिस्लरी की भी जरूरत नहीं है ये पानी के आगे, सारे पानी फीके। क्योंकि इसके ऊपर कोई खड़ा नहीं है। और देख सकते हैं आप, इसके ऊपर कोई खड़ा नहीं है। जो कार वॉश, फ्री कार वॉश, फ्री कार वॉश, एकदम फ्री कार वॉश। हाँ, ये एक सर्विस सेंटर भी है जहाँ पर आप अपने बाइक को सिर्फ शैम्पू लगा के लाए। आ जाओ, करवा दूंगा। बाइक धोनी है, आ जाओ, करवा दूंगा। बाइक धोनी है, आ जाओ, करवा दूंगा। किसी को नहाना है, आ जाओ, नहला दूंगा। सुनो, मैं बाइक ले गया था, बाइक ये वाला। क्लायमेट अतिशय सुंदर, एकदम फॉग, पूर्ण मजा, एकदम थंडगार हवा. सर्व मित्रांना खूप मजा आली. आम्ही अजूनही मजा करतोय. याच्यानंतर आपल्याला वॉटरफॉलकडे सुद्धा जायचं आहे. सर्व खूप एक्सायटेड आहेत. एकदम मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करतोय. हा बघा राहुल. घाटामध्ये शंकराचं मंदिर सुद्धा आहे. तर आपण देवाच्या पाया पडून आपल्या प्रवासाची सुरुवात करू. चालू रहा. राहुल जो आहे तो इथे येत असतो. तो आपल्याला बोलला की पुढे एक स्पॉट आहे, तिथे आपण जरा शूट करूया, फोटो काढूया. आणि खूप छान असा पॉईंट आहे, सेल्फी पॉईंट आहे. तर बघूया, जाऊया आपण तिथे सुद्धा, अनुभव घेऊया. अरे सामने का व्यू ले रे बच्ची. सामने से मेरे आंखों के सामने नहीं जा रहा है. मैं बंद हो गया स्क्रीन अपने. हाँ स्क्रीन बंद हो गया. तर हा आहे तो स्पॉट, ज्या स्पॉटबद्दल राहुल बोलत होता. ठीक आहे, छान आहे स्पॉट. फॅमिली वगैरे येऊ शकते इथे. सेफ पॉईंट आहे जर तुम्ही मस्ती करत नाही. पण खूप खोलसुद्धा आहे ही दरी. छान आहे. तुम्ही बघू शकता मागे जे दगड आहे ते स्ट्रक्चर एलियनच्या फेससारखं दिसतंय. तर मी आणि राहुल तिथे थोडं आमची क्रिएटिव्हिटी दाखवून जरा व्हिडिओ काढत आहोत. थोडी मस्ती मजा करून आपण आता कल्लू वॉटरफॉलकडे निघत आहोत. घाटातून खाली उतरल्यावरतीच राईट साईडला जे आहे ते कल्लू वॉटरफॉल आहे. तर आपण आता तिकडे जाऊ. तो कल्लू वाटरफॉल पे सुमित शर्मा ने अपना सुमित शर्मा वाटरफॉल, राहुल सकपाल ने अपना राहुल सक्पा वाटरफॉल छोड़ दिया है. आप इधर आके देख सकते हो. कभी भी जब भी कभी कल्लू वाटरफॉल देखने आओगे
इस दिशा में पेड़ के नीचे आपको राहुल सकपा वाटरफॉल और सुमित शर्मा वाटरफॉल दिखाई देगा। बॉस क्या चल रहा है? और यहाँ पे मैं नॉन ग्रिप वाले शूज पहन के आया हूँ, तो अभी नॉन ग्रिप शूज क्या माझे ना खाल्लं नाइकी ना निक्की नहीं चालू है वीडियो बननी है क्या? अपने विचारों को आने दीजिए। ये ब्रांड एम्बेसडर ऑफ होंडा शाइन। हेवी ट्रैफिक जाम हो चुका है, इधर भीड़ बढ़ चुकी है। पुलिस नहीं रहने के कारण भीड़ भी जाम हो गई। हिरव्या निसर्गामध्ये आपण थोडे सिनेमॅटिक शूट घेतोय, थोडी मस्ती करतोय। ही राहुलची आयडिया आहे, इथे मोबाईल ठेवा आणि व्हिडिओ काढा। तर अशा प्रकारे आम्ही पहिल्या रिव्हरपर्यंत आलो आहोत। बघूया अजून किती वेळ लागतोय वॉटरफॉलला जाण्यासाठी। आमच्यासोबत आमचे मित्र, सहमंडळी, परिवार पण आलेला आहे आणि इथे बाईक क्रॉस करण्याचा प्रयत्न, आणि इथे बाईक क्रॉस झालेली आहे आणि इथे दुसरी बाईक आलेली आहे आणि दुसरी बाईक सुद्धा क्रॉस झालेली आहे। तर चला मग, अरे इथे आमचं पाय धसत चालले। छोटीशी नदी आहे, जास्त काही त्रास होत नाही नदी पार करायला। तर जाऊया हळूहळू पुढे। अरे खड्डा वाढता, एक मोठा पानी झाला इधर। तो हम लोग अभी उल्टा चल रहे। आप सोचते होंगे कि हम लोग उल्टा क्यों चल रहे, क्योंकि ये जो व्यू है उल्टा, उसमें हम लोग गोरे आ रहे, इसीलिए हम लोग उल्टा चल रहे। बाकी तो हमारा कोई मकसद नहीं है। हाँ, तो हमें इंस्ट्रक्शन मिला है कि गिर जाएंगे। ये देखिए, सीधा देखने पे हम लोग ऐसा दिख रहे। अतिशय कठीण परिश्रम केल्यानंतर आम्ही छोटीशी नदी पार केले। खूप कठीण होती ही नदी पार करणं, पण आम्ही एकदम सोप्या प्रकारे नदी पार केलेली आहे। बघूया अजून अशा किती अडचणी येत आहेत आम्हाला वॉटरफॉल पर्यंत जाण्यासाठी। देख रहे हो गाइस, कितना प्यारा लग रहा है। तर मित्रांनो, लगभग 1 तास झाला आम्ही ट्रेक करतोय। पण पाऊस चालू झाला। पाऊस पण चालू झाला आहे, पण असं वाटलं नाही की 1 तास झालंय, कारण एकदम हिरवळ आहे, पाऊस आहे, थकवासुद्धा नाही आहे। आणि जसं जवळ चाललोय पाण्याचा आवाज येतोय, त्या पाण्याच्या आवाजाने एकदम असं थोडं एनर्जेटिक वाटतंय। तर बघूया अजून किती वेळ लागतोय जाण्यासाठी वॉटरफॉलकडे। हा हिमालयनवाला एवढी बघा, easy चढान चढू नाही शकला। हा हिमालयवाला एकदम छोटीशी चढाण आहे, तो काही चढवू शकला नाही, इथेच बंद पाडून गाडीला सोडून गेला। ज्या प्रकारे याने याची गाडी सोडले, होऊ शकतं भविष्यामध्ये तो त्याची गर्लफ्रेंड पण सोडून देईल अशीच बंद रस्त्यामध्ये। म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, तो ट्रेकला आलाय, त्याची गाडी बंद पडले, तरी तो ट्रेक पूर्ण करतोय। म्हणजे गाडीचं काही लेणं देणंच नाही। कोण असा ट्रेकर आहे जो आपल्या गाडीला असं मध्य रस्त्यामध्ये बंद ठेवून जाईल? तू ठेवशील का रे राहुल? नाही मग तर संपर्क साधा। एका मुलाला गाडी ही एकदम प्रिय असते। गाडी म्हणजे जसं काय त्याचं जीव प्राण त्याचं। मी आणलं त्याला इकडे, त्याने हा तर इथेच सोडून गेला, तर तुम्ही बघा हा त्याच्या गर्लफ्रेंडला पण सोडू शकतो। आणि मी एवढं बोलतच होतो की राहुल मला आवाज येतोय वॉटरफॉल बघा, आणि ते आम्ही वॉटरफॉल वर आले आहोत। ए कल्लू वॉटरफॉल, हा बघा कल्लू वॉटरफॉल तुमच्या समोर। बघूया आता अजून किती मिनिटं लागतायत त्या वॉटरफॉल पर्यंत पोहोचण्यासाठी।
अभी इथे रिव्हर क्रॉसिंगचे पर पर्सन 100 रुपये घेत आहेत, पण आपण असं ठरवलं की 100 रुपये न देता आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया. आपण ट्रेकिंग करायला आलो आहे तर एक प्रॉपर ट्रेक आपली झाली पाहिजे स्वतःहून, असं आमच्या टीमचा निर्णय होता. तर बघूया दुसरीकडे कुठे रस्ते आहेत का आपण शोधूया. नाही सापडले तर मग आपण ह्याबद्दल विचार करूया. आम्ही आता मागे वळून आमची टीम जी आहे ती इकडे तिकडे विचारपूस करत नवीन रस्ता शोधायचा प्रयत्न करत आहोत. एकाने सांगितलं की ह्या दिशेने तुम्ही जाऊ शकता, तर त्या दिशेने आम्ही जातो, बघतो रस्ता आहे का, रस्ते किती कठीण आहेत, ते रस्ते आम्ही कसे पार पाडू शकतो हे सुद्धा बघूया. तर आपल्याकडे एक रस्सीसुद्धा आहे, त्याच्या मदतीने आपण ही रिव्हर क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. तर आपण जी रस्सी घेऊन आलेलो त्याच्या साहाय्याने आपण चेन तयार केली आणि त्याच्या मदतीने आपण एक एक करून ही रिव्हर क्रॉस करूया. तर रिव्हर क्रॉस केल्यानंतरच समोरच आहे कल्लू वॉटरफॉल.